ह्याला नमस्कार. मी सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्ष कुई उमरेड भिवापूर व प्रसिद्धी प्रमुख. माझे नाव मिलिंद शेंडे, सुरक्षा रक्षक. मी तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून सांगायचे झाले तर आमचा सुरक्षा रक्षक 132 केवी महापारेश्वर मोकाबर्डी इथे कार्यरत आहे आणि इथली लाईट व्यवस्था पूर्णपणे बंद पडलेली आहे. तुम्ही पाहू शकता ही लाईट जे पंप हाऊसच्या वरती दिलेली लाईट आहेत हे संपूर्ण लाईट बंद आहेत. 2 ते 3 महिन्यापासून लाईट बंद आहेत. मेन गेट वरती पण लाईट नाही आहे. अशा त्याच्यातून सायंकाळच्या वेळेस इथं जंगली जनावरे निघतात. आता 20 तारखेला इथं बिबट्या निघालेला होता. मी पाहू शकता इथं मेन गेट आहे तो, त्या मेन गेट वरती एक पण लाईट नाही आहे. रात्रीला आम्हाला इथं गेटवर याचं काम पडलं, तिथं लाईटचीच व्यवस्था नाही आहे. दिवसानं वाघ निघते, सायंकाळी का नाही निघत असती. अशा प्रकारे आम्ही जीवाला उद्धार होऊन इथं ड्युटी करतो. तरी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आम्हाला इथं व्यवस्था करून द्यावी, इथली लाईट व्यवस्था करून द्यावी ही मी विनंती करतो. धन्यवाद. तुम्ही पाहू शकता मोकाबर्डी उत्तर सिंचन योजना जलसंपदा विभाग 132 केवी कर प्रांगण आम्ही इथे आलेलो आहोत. तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारे गवत वाढलेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथला गवत, इथले झाडे झुडपे, कशा प्रकारे इथला कारभार आहे, बोगस कारभार जलसंपदा विभागाचा. इथे लाईन वरती पुरी वेली, झाडे झुडपे सगळे वाढलेले आहेत. तुम्ही पाहू शकता 132 केवी कर प्रांगण जलसंपदा विभाग. इथं आम्ही सबस्टेशन म्हणजे स्विच यार्ड मध्ये आलेलो आहोत. इथं पहा तुम्ही हे लाईन वरती पूर्ण झाडे वेली वगैरे गेलेले आहेत. इथं कधी ब्लास्ट होईल कधी सांगता येत नाही. अशा पद्धतीने आम्ही सायंकाळी जर इथं लाईन चालू करायला आलो किंवा स्प्रिंग चार्ज करण्याकरता लाईन गेल्यानंतर आम्ही स्प्रिंग चार्ज करण्याकरता इथं आलो तर इथं लाईटाची व्यवस्था नाही आहे. वरती एक पण लाईट नाही आहे. अशा प्रकारे इथं आणखी त्याच्यावरतून इथं जंगली जनावरे, वाघाची दहशत, डुक्करे, सर्व प्रकारचे जनावरे इथे सायंकाळला वगैरे येत राहतात. इथं पाहू शकता तुम्ही पूर्ण झाडे वगैरे पूर्ण वाढलेले आहे. ट्रान्सफॉर्मरवर पूर्ण वेली वगैरे झाले. कधी ब्लास्ट होईल कधी काही सांगता येत नाही. अशा प्रकारे इथला स्विच यार्ड, इथं कोणताही शासनाची लक्ष नाही, दुर्लक्ष आहे. सर्व विभागाचे दुर्लक्ष आहे. सिमेंट रोड हा पूर्णपणे गवताने झाकलेला आहे. पहा तुम्ही इथे पूर्ण हा जंगल, इकडे दाखव पुरा, हा इकडला जंगल वगैरे सर्व पूर्ण इकडे झाडे वाढलेले आहेत. ती सायंकाळच्या वेळेस जंगली जनावरे, आताच बिबट्या निघालेला होता 20 तारखेला. तुम्ही पाहू शकता इथं कोणत्याही प्रकारे व्यवस्था नाही आहे. इथं कधी जीवाला उद्धार होऊन इथे ड्युटी करतो आम्ही. हेच तुम्हाला सांगायचं झालं तर पहा तुम्ही हा रोड पूर्णपणे झाकलेला आहे. या गवताने वगैरे पूर्ण झाकलेला आहे. हा सिमेंट रोड आहे. हा सिमेंट रोड पूर्ण गवताने झाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे. हे पूर्ण सिमेंट रोड पूर्णपणे गवताने झाकलेला आहे, झाडाने झाकलेला आहे. पूर्ण जंगल झालेला आहे पूर्ण. याच्यामध्ये जलसंपदा विभागाचे काहीच लक्ष नाही. स्टॉप.